महाराष्ट्राचे थोर सेनानी, क्रांतिकारकांचे मुकुटमणी, आदरणीय स्वातंत्र्य सैनिक राजगुरू यांच्या स्मृतीस आपण सर्वजण प्रथम अभिवादन करू। आज त्यांचा जन्मदिवस, या पवित्र भूमीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि आज भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी त्यांच्या प्राणाची आहुती दिली। आज आपला सर्वांना गर्व आणि अभिमान वाटतो या भूमीमध्ये आल्यानंतर माणसाच्या आयुष्याचं सार काय असतं। सुरुवातीला आम्ही आल्यानंतर त्यांच्या जन्मठिकाणच्या खोलीमध्ये गेलो, पाहिलं, एक तीच ऊर्जा सर्वांना त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी, आपल्या देशासाठी काहीतरी करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांचा वारसा घेऊन मनामध्ये ठेवून आपण पुढं वाटचाल करावी। पुन्हा एकदा मी त्यांना त्रिवार अभिवादन करतो आणि थांबतो। जय हिंद। राजगुरुनगर सहकारी बँक, हुतात्मा राजगुरू विद्यालय, त्याचबरोबर कैलासवासी साहेबराव आपल्या विभागाचे सन्माननीय प्रांताधिकारी आदरणीय अनिलजी दोंडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन आहे। आपल्या तालुक्याच्या सभापती विद्याताई मोहिते पाटील या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर बाजार समितीचे सन्माननीय विद्यमान सभापती अशोकदादा राक्षे या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर एक आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक माजी सभापती हिरामन सातकर पाटील या ठिकाणी आहेत। व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत, त्यामध्ये महिला आघाडीच्या नेत्या विजयाताई शिंदे, आदरणीय रेखाताई क्षत्रिय, तसेच ॲडव्होकेट निशाताई टाकळकर आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर डॉक्टर श्रीजी इंगळे प्राचार्य साहेब या ठिकाणी आहेत, तसेच त्यांच्या विद्यालयातील सर्व स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहेत, महाविद्यालयातील सर्व प्राचार्य, त्याचबरोबर गायकवाड आहेत, आदरणीय विशालजी चव्हाण, आदरणीय शरदजी चोपडे, संकेतजी करमारे, त्याचबरोबर प्रथमेश जवळेकर, कांतारामजी टाकळकर, सागरजी ढोरे, सगळी मंडळी या ठिकाणी सहकार्य करतात। किंवा बाकड्यांची व्यवस्था कसण्यासाठी गरजेची होती ती देखील या ठिकाणी पूर्ण होते आहे आणि ती ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी